going to see next part of the endocrinology, and in this lecture we are going to discuss a new endocrine gland which is most important in our body, that is a thyroid gland. Okay, so in this lecture we will see only just its anatomy and its structure. In next lecture we will see its disorder. या लेक्चरमध्ये फक्त आपण त्याची ॲनाटॉमी, स्ट्रक्चर आणि हार्मोन्सबद्दल माहिती घेणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिसऑर्डर्स कोणकोणते आहेत त्याचे डिसऑर्डर रिलेटेड टू थायरॉइड ग्लँड बघणार आहे. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. दिस इज अवर थायरॉइड ग्लँड. तुम्हाला माहिती आहे जनरली बटरफ्लाय शेप किंवा एस शेप्ड स्ट्रक्चर आपल्याला दिसतात आणि कुठे आढळते तर जो आपला व्हर्टिब्रल कॉलम आहे त्या व्हर्टिब्रल कॉलमच्या नेक रिजनमध्ये सर्व C5, C6, C7 आणि T1 ह्या व्हर्टिब्रामध्ये याचं आपल्याला लोकेशन दिसतं. आणि ह्या थायरॉइड ग्लँडमध्ये ॲक्च्युली इट्स अ ग्लँड्युलर म्हटलं गेलं की व्हॅस्क्युलर म्हणतो आहे आपण. मग ही जी ग्लँड आहे ह्या ग्लँडमध्ये हे फॉलिक्युल्स असतात. ओके, मग आपण ह्या फॉलिक्युलर सेल्स आहेत आणि इथे आपल्याला पॅराफॉलिक्युलर सेल्स किंवा सी सेल दिसतात. इथे ब्लड कॅपिलरीज आहेत. यांना आपण हे जे तुम्हाला डॉट दाखवलेले आहेत त्याला आपण काय म्हणतोय, थायरॉइड फॉलिकल्स असं म्हणतोय. ठीक आहे, आता बघा डायग्राम तुम्हाला दिसते थायरॉइड ग्लँडची. थायरॉइड ग्लँड इट इज द लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड. जे काही एंडोक्राइन ग्लँड्स आपण शिकतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी ग्लँड कोणती असते, थायरॉइड ग्लँड असते. आणि अजूनच एक वैशिष्ट्य असं आहे की ही जी ग्लँड सिक्रेशन करते किंवा हार्मोन्स जी सिक्रेट करते त्यासाठी त्याला रॉ मटेरियलला बाहेरून काहीतरी घ्यावं लागतं आणि तो मटेरियल म्हणजे कोणता असतो, आयोडीन असतो. ॲक्च्युली ही जी ग्लँड आहे ती कशी आहे रे, बायलोब्ड ग्लँड आहे. तुम्हाला इथं दिसते ही जी ग्लँड आहे ती कशी आहे, बायलोब्ड आहे. बघा लोकेशन त्याचं बायलोब्ड आहे. कुठं आहे, सिच्युएटेड इन फ्रंट ऑफ द ट्रॅकिया. हा ट्रॅकिया आहे. रेस्पिरेशनमध्ये तुम्ही शिकलाय ट्रॅकिया. ट्रॅकियाच्या पुढे इन फ्रंट ऑफ द ट्रॅकिया अँड जस्ट बिलो द लॅरिंग्स. इथे बघा लॅरिंग्स आहे, पॉईंट आउट केले मी. लॅरिंग्सच्या खाली जस्ट बिलो द लॅरिंग्स बट इन फ्रंट ऑफ द ट्रॅकिया. ओके, इट्स अ बाय लोब्ड ग्लँड. किती लोब्स आहेत त्याच्यामध्ये, 2 लोब्स आहेत, लेफ्ट लोब आणि राईट लोब. ठीक आहे, याच्यानंतर इट इज रिचली सप्लायड विथ अ ब्लड व्हेसल. ॲक्च्युली मगाशी तुम्हाला म्हटलं ही ग्लँड कशी आहे रे, व्हॅस्क्युलर आहे. व्हॅस्क्युलर आहे म्हणजेच काय, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ब्लड व्हेसल्स आहेत. मग ही थायरॉइड जी ग्लँड आहे ती आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट कशी आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. आता ह्या ज्या 2 लोब्स आहेत, द 2 लोब्स ऑफ थायरॉइड ग्लँड्स आर कनेक्टेड बाय. इथे तुम्हाला मधला जो रिजन दिसतोय मी इथे पॉईंट आउट केले बघा, डार्क केलाय. ह्या ज्या 2 लोब्स आहेत थायरॉइड ग्लँडच्या ह्यांना कनेक्ट करणारा जे स्ट्रक्चर आहे जे कसं आहे रे, नॉन सिक्रेटरी बँड असं म्हटलं गेलं किंवा पट्टा आपण म्हणू शकतो. जो कसा आहे, नॉन सिक्रेटरी आहे, त्याला इस्थमस असं म्हटलं जातं. वी कॉल इट ॲज ए इस्थमस. 2 लोब्स ऑफ थायरॉइड ग्लँड. ज्यावेळेस आपण ह्या थायरॉइड ग्लँडच्या 2 लोब्स काढतोय, लेफ्ट लोब आणि राईट लोब, एस शेप्ड स्ट्रक्चर आपण काढतोय, ह्यांना जोडणारा जो भाग आहे त्याला इस्थमस असं म्हटलं जातं. अँड व्हॉट इज इस्थमस, इट्स ए नॉन सिक्रेटरी बँड. ठीक आहे, मग ह्या लोब्समध्ये काय असतात तर लोब्समध्ये तुम्हाला इथे दाखवले मगाशी मी, हे थायरॉइड फॉलिकल्स आहेत. द थायरॉइड लोब दोन्ही लेफ्ट लोब आणि राईट लोब दोन्हीमध्ये सुद्धा काय आहेत रे, राऊंडेड फॉलिकल दिसतात. ओके, तुम्हाला दिसते बघा राऊंडेड फॉलिकल्स आहेत. It is composed of a rounded follicle held together by interfollicular connective tissue called stroma. आता हे जे फॉलिकल्स आहेत हे फॉलिकल्स एकमेकांना जोडून ठेवणार आहे. जसं इथं इस्थमस आहे 2 लोब जोडणारा, तसे हे जे फॉलिकल्स आहेत ह्या फॉलिकल्सला जोडणारा आतून एक इंटरफॉलिकल कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्याला स्ट्रोमा असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे हा स्ट्रोमा काय करतोय, 2 फॉलिकल्सना जोडण्याचं काम करतोय. इट हेल्प टुगेदर बाय इंटरफॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू, त्याला आपण स्ट्रोमा असं म्हणतोय. आता हा जो स्ट्रोमा आहे
हे जे स्ट्रक्चर आहे स्ट्रोमा जे जॉईन करतं आहे याच्यामध्ये काय आहेत रे, इट कंटेन्स ब्लड कॅपिलरीज. इथं डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं आहे ह्या स्ट्रोमामध्ये काय काय आहे, ब्लड कॅपिलरीज आहेत, त्याचबरोबर स्मॉल ग्रुप ऑफ पॅराफॉलिक्युलर सेल किंवा त्याला सी सेल असं म्हटलं जातं. डायग्राम थोडीशी झूम करा, तुमच्या लक्षात येईल की हे जे आपण 9.28 बघतोय याच्यामध्ये आपल्याला इकडे थायरॉइड फॉलिकल्स दिसतात आणि थायरॉइड फॉलिकलच्या बाजूनी जे काय आहे ते स्ट्रोमा आहे. आणि ह्या स्ट्रोमामध्ये आपल्याला काय काय दिसतं, ब्लड कॅपिलरीज तर आहेत, त्याचबरोबर पॅराफॉलिक्युलर सेल्स आहेत. ह्या फॉलिक्युलर सेल्स आहेत आणि इकडच्या पॅराफॉलिक्युलर सेल्स आहेत किंवा तिला सी सेल सुद्धा म्हटलं जातं. ओके, मग इथं आपण जे हार्मोन्स बघणार आहे हे हार्मोन्स फॉलिकल्समधून जे हार्मोन्स सिक्रेट केले जातात ते 2 हार्मोन्स असतात आणि पॅराफॉलिक्युलर सेलमधून जे हार्मोन सिक्रेट केलं जातं ते कॅल्सिटोनिन असतं. मग हे जे ग्लँड आहे जनरली ही जी ग्लँड आहे तिचं लोकेशन आता बघितलं, वजन किती असेल तर याचं वेट जनरली 20 to 40 मिलीग्रॅम. लक्षात ठेवा, पुस्तकात दिलेलं नाही. 20 to 40 मिलीग्रॅम आपल्याला याचं वेट दिसतं. प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइड ग्लँडची जे स्ट्रक्चर आहे किंवा वेट आहे ते इन्क्रीज झालेलं दिसतं. लेंथ जनरली याची 5 सेंटीमीटर असते आणि विड्थ 3 सेंटीमीटर असते. ॲव्हरेज लेंथ आणि विड्थ दिलेली आहे. मग हे जे थायरॉइड ग्लँड आहे बघा, काय काय पॉईंट आपण महत्त्वाचे बघितले. लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे, बायलोब्ड आहे, 2 लोब्स आहेत. कुठं आहे, इन फ्रंट ऑफ ट्रॅकिया. ठीक आहे, ट्रॅकियाच्या पुढे आणि जस्ट बिलो द लॅरिंग्स आहे, याच्यामध्ये ब्लड सप्लाय रिचली आहे. नंतर हे जे 2 लोब्स आहेत थायरॉइड ग्लँडचे हे कशाने जोडले गेले आहेत, इस्थमसने जोडले गेलेले आहेत. बरोबर आहे. आता हे जे इस्थमस आहे किंवा तुम्हाला असं क्वेश्चन विचारला जातो की असा कोणता सिक्रेटरी नॉन सिक्रेटरी बँड आहे की जो 2 लोब्सला थायरॉइड ग्लँडच्या 2 लोब्सला कनेक्ट करतो, तर त्याचा आन्सर असणार आहे इस्थमस. ठीक आहे. याच्यानंतर ज्यावेळेस आपण म्हणतो की ह्या जे 2 लोब्स आहेत ह्या 2 लोब्समध्ये काय तरी फॉलिकल्स आहेत. ठीक आहे, थायरॉइड फॉलिकल्स आहेत. आणि मग हे फॉलिकलचं स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण बघतोय त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ह्या थायरॉइड लोब्समध्ये हे राऊंडेड फॉलिकल्सला जोडणारा कोण आहे रे, स्ट्रोमा आहे. कनेक्टिव्ह टिश्यू आहे, एक इंटर फॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्याला स्ट्रोमा असं म्हटलं जातं. आणि ह्या स्ट्रोमामध्ये ब्लड कॅपिलरीज आहेत आणि लहान लहान ग्रुप कशाचे आहेत रे, पॅराफॉलिक्युलर सेलचे आहेत किंवा त्याला सी सेल किंवा क्लिअर सेल असं म्हटलं जातं. मग इथं हे जे हार्मोन्स आता आपण बघणार आहे हे हार्मोनसाठी इसेन्शियल काय असतं रे, आयोडीन असतं. ठीक आहे, म्हणजेच हे जे हार्मोन आहे थायरॉइडमधून जे काही हार्मोन सिक्रेट केलं जातं त्या हार्मोनसाठी जो इसेन्शियल एलिमेंट असतो तो आयोडीन असतो. मग आता इथे तुम्हाला थायरॉइड ग्लँडचं अँटेरियर रिजन पण दाखवलं आहे आणि पोस्टेरियर रिजन दाखवलं आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला इस्थमस व्यवस्थित म्हणजे जे अँटेरियर रिजन आहे त्या अँटेरियर रिजनमध्ये इथं बघा हायलाईट केलेला इस्थमस दिसतोय. ह्या 2 लोब्स आहेत आणि हा इस्थमस आहे. हा अँटेरियर बॉर्डर असं म्हटलं गेलं आहे. वरचा आहे तो थायरॉइड कार्टिलेज आहे. बरोबर आहे, बरीचशी नावं आहेत तुम्हाला काही लक्षात घेण्याची गरज नाही आहे. इकडे तुम्हाला पोस्टेरियर दाखवले, पाठीमागच्या बाजूनी कशा पद्धतीनं दिसेल. तर इथे तुम्हाला पॅराथायरॉइड ग्लँडसुद्धा आहे ज्याच्यानंतर आपण बघणार आहोत. पाठीमागच्या बाजूला पॅराथायरॉइड ग्लँड असतात. हा याचा अँटेरियर रिजन आहे किंवा अँटेरियर आपण पार्ट म्हणू शकतो आणि हा थायरॉइड ग्लँडचा पोस्टेरियर भाग म्हणतोय. मग आता इथे ज्यावेळेस आपण हार्मोन्सबद्दल बघणार आहे, थायरॉइड ग्लँडमधून हार्मोन जे सिक्रेट केलं जातं ते बॉडी सटमध्ये कशा पद्धतीनं प्रत्येक सेलपर्यंत पोचतं किंवा आपल्या बॉडीमध्ये त्याचं काय फंक्शन्स आहे ते आपण बघणार आहे. आता ही थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट होते. याच्या अगोदर आपण पिट्युटरी ग्लँड शिकलोय आणि पिट्युटरी ग्लँडमध्ये आपण बघितलं काही असे हार्मोन्स असतात की जे अदर ग्लँडला स्टिम्युलेट करतात किंवा इनहिबिट करतात. मग थायरॉइड ग्लँडमधून हे सिक्रिशन होण्यासाठी थायरॉइडला स्टिम्युलेट करावं लागतं आणि हे स्टिम्युलेट करणारं जे हार्मोन असतं ते मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलोय कोणतं असतं रे, TSH, ज्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असं म्हटलं जातं. मग हे जे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन ते काय करतं रे, थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करतं. थायरॉइड ग्लँड ज्यावेळेस स्टिम्युलेट होते त्यावेळेस तिच्यातून
तीन प्रकारचे हार्मोन्स बाहेर पडतात. म्हणजे फॉलिक्युलर सेलमधून 2 आणि पॅराफॉलिक्युलर सेल जे आहे मग मी तुम्हाला दाखवले त्याच्यामधून 1, अशा पद्धतीनं 3 हार्मोन्स सिक्रेट होतात. इथं आपण फॉलिक्युलर सेलबद्दल आधी बघूया. फॉलिक्युलर सेलमधून 2 प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट होतात. ज्यावेळेस थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट होते त्यावेळेस तिला स्टिम्युलेट कोण करतं रे? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. जे कोण सिक्रेट करत असतं? पिट्युटरी सिक्रेट करत असते. पिट्युटरीचा कोणता भाग? हे सगळं झाले मागच्या ह्याच्यामध्ये. पिट्युटरीचा जो अँटेरियर लोब आहे ते अँटेरियर लोबमधून हे TSH बाहेर पडत असतं. मग पिट्युटरीला TSH हार्मोन किंवा TSH जे आहे ते सिक्रेट करण्यासाठी कोण त्याला सांगत असतं? तर हायपोथॅलॅमस. म्हणजे आपल्या बॉडीला जी काही गरज आहे ती हायपोथॅलॅमसमधून ती TRH करते. TRH काय करतं? तर अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला काय करणार आहे? ते स्टिम्युलेट करते. पिट्युटरी ग्लँडची अँटेरियर लोब ज्यावेळेस स्टिम्युलेट होतीये त्यावेळेस ती TSH सिक्रेट करते. हे TSH थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करते आणि नंतर थायरॉइड ग्लँड हे हार्मोन सिक्रेट करत असते. मग हे जे हार्मोन्स आहेत T3, T4 आणि कॅल्सिटोनिन. T3, T4 हे फॉलिक्युलर सेलमधून बाहेर पडतं आणि कॅल्सिटोनिन हे पॅराफॉलिक्युलर सेलमधून बाहेर पडतं. मग हे जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स ब्लडमध्ये मिसळतात आणि हव्या त्या पद्धतीनं त्याच्यापासून एनर्जी मिळत असते. पण एक्सेस किंवा आपल्याला हवं तेवढं हार्मोन्स सिक्रेट झाल्यानंतर हे जे किंवा आपल्या लेवल जी ब्लडमधली लेवल जर सफिशियंट झाली तर हायपोथॅलॅमसला पुन्हा एक मेसेज पाठवला जातो की ठीक आहे आता एवढं हार्मोन सिक्रेशन बास आहे, सफिशियंट आहे. आणि त्यालाच आपण निगेटिव्ह फीडबॅक असं म्हणतोय की ज्यावेळेस सफिशियंट हार्मोन्स आहेत, सफिशियंट पुरेशा प्रमाणात ब्लडमध्ये हार्मोन्स असतील त्यावेळेस हायपोथॅलॅमसला, ज्या हायपोथॅलॅमसनी पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट केले, पिट्युटरी ग्लँडनी थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट केले आणि नंतर हार्मोन सिक्रेट झालेले आहेत. मग इथं हार्मोन सिक्रेट करण्याचं थांबवा हे सांगितलं जातं. त्याला निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस त्याचा यूज होत आहे आणि पुन्हा हार्मोनची गरज लागते त्यावेळेस पुन्हा हायपोथॅलॅमसला काय केलं जातं? पुन्हा इन्स्ट्रक्शन दिली जाते किंवा पुन्हा मेसेज सेंड केला जातो की आता हे हार्मोन्स काय करा? सिक्रेट करा. त्याला पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असं म्हटलं जातं. दोन्ही पद्धतीनं आपण याच्यामध्ये बघणार आहे. निगेटिव्ह म्हणजेच काय? ज्यावेळेस लेव्हलमध्ये हार्मोन्स आहेत त्यावेळेस ते हार्मोन्स इनहिबिट करणं, थांबवणं, ती जी मेकॅनिझम आहे त्याला निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असं म्हटलं जातं. आणि संपल्यानंतर पुन्हा ते हार्मोन सिक्रेट करा यासाठी किंवा स्टिम्युलेट करा पिट्युटरी ग्लँडला हे सांगण्यासाठी जी मेकॅनिझम असते त्याला पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असं म्हटलं जातं. बघा इकडं हे जे फॉलिक्युलर सेल्स आहेत जे बघाशी आपण डायग्रॅममध्ये बघितल्या, ह्या फॉलिक्युलर सेलमधून 2 प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट होतात. पहिला आहे शॉर्टमध्ये लक्षात ठेवणार असाल तर T4 आणि दुसरं आहे ते T3. आता T4लाच थायरोक्सिन असं म्हटलं जातं किंवा T4 आहे, 4 म्हणजे टेट्रा आयडोथायरोनिन. बघा नावं कशी आहेत. T4 लक्षात ठेवायला सोपं जाते पण त्याचं नाव काय आहे? त्याच्यामध्ये आयोडीनचे किती ॲटम्स आहेत? 4 ॲटम्स आहेत. आयोडीनचे 4 ॲटम असल्यामुळं इथं त्याला आपण टेट्रा आयडोथायरोनिन असं म्हणतोय किंवा त्याला जनरली नाव आहे ते थायरॉक्सिन आहे. कारण आपण जनरली पुढे म्हणत गेलो की थायरॉक्सिन हा शब्द यूज केलेला आहे. बघा फॉलिक्युलर सेलमधून जे पहिलं हार्मोन आहे त्याला थायरॉक्सिन असं म्हटलं जातं किंवा टेट्रा आयडोथायरोनिन असं म्हटलं जातं किंवा T4 असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं? त्याच्यामध्ये आयोडीनचे 4 ॲटम असतात. दुसरा हार्मोन आहे ते T3 म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आयोडीनचे ॲटम्स किती असणार आहेत? 3 असणार आहेत आणि त्यामुळे त्याचं अजून एक नाव तयार होतं आहे ट्राय आयडोथायरोनिन. कोणतं हार्मोन? ट्राय आयडोथायरोनिन म्हणजे T3, टेट्रा आयडोथायरोनिन म्हणजे T4. हे 2 हार्मोन फॉलिक्युलर सेलमधून सिक्रेट केले जातात. ठीक आहे. आणि पॅराफॉलिक्युलर सेलमधून आपण मग असे बघितलं कॅल्सिटोनिन आहे, ते आपण नंतर डिस्कस करणार आहे. आता आपण थायरॉक्सिनबद्दल बघूया. आता हे थायरॉक्सिन कसं सिंथेसाइज होतं?
थायरॉइड ग्लँड अशी एक थायरॉइड ग्लँडचं एक असं वैशिष्ट्य आहे की ह्या ग्लँडमध्ये हार्मोन सिक्रेट केले जातात, प्रोड्यूस केले जातात म्हणजे, आणि स्टोअर पण केले जातात. फक्त सिक्रेट केले जातात असं नाही आहे, तर तिथे स्टोअर पण केले जातात आणि अकॉर्डिंग टू नीड बॉडीला ते सप्लायसुद्धा केले जातात. मग हे थायरॉक्सिन कसं तयार होतं बघा. थायरॉक्सिन इज सिंथेसाइज, थायरॉक्सिन म्हणजेच कोणतं T4 आपण म्हणतोय. थायरॉक्सिन इज सिंथेसाइज्ड बाय अटॅचिंग आयोडीन टू ॲमिनो ॲसिड टायरोसिन. आपण जे काही ॲमिनो ॲसिड शिकलेलो आहोत, जे काही 20 ॲमिनो ॲसिड आपण शिकलो आहे, त्याच्यामध्ये टायरोसिन नावाचं ॲमिनो ॲसिड तुम्हाला नाव गेलेलं आहे. मग हे टायरोसिन नावाचं जे ॲमिनो ॲसिड आहे त्याला आयोडीन अटॅच होतो आणि थायरॉक्सिन तयार होतो. मग हे थायरॉक्सिनची नावं जी आहे T1, T2, T3, T4 हे कशावरून ठरलेत, तर हाऊ मेनी आयोडीन ॲटम्स अटॅच टू द ॲमिनो ॲसिड. किती आयोडीनचे ॲटम ॲमिनो ॲसिडला अटॅच होतात त्याच्यावरून मग T1, T2, T3 आणि T4 अशी नावं दिली गेलेली आहेत. ठीक आहे, फक्त हा पॉईंट लक्षात ठेवा. थायरॉक्सिन इज सिंथेसाइज्ड बाय, थायरॉक्सिन कसं तयार झालेलं आहे, बाय अटॅचिंग आयोडीन टू ॲमिनो ॲसिड. आयोडीन कुणाला अटॅच झाला आहे, ॲमिनो ॲसिड. कोणतं ॲमिनो ॲसिड, टायरोसिन. कसं झालं आहे, बाय एन्झायमॅटिक ॲक्शन. ठीक आहे, याच्यानंतर द ॲमिनो ॲसिड टायरोसिन मॉलिक्यूल बाइंड टू आयोडीन टू प्रोड्यूस मोनोआयडोटायरोनिन, त्याला आपण T1 असं म्हणणार आहे. 2 atoms of iodine to produce डायआयडोटायरोनिन T2. जर हा अमिनो ॲसिड टायरोसिन जर एकाच आयोडीनला बाइंड झाला, बघा अमिनो ॲसिड टायरोसिन हा जो मॉलिक्यूल आहे तो फक्त एकाच आयोडीनला जर बाइंड करत असेल तर तिथं आपण त्याला काय म्हणणार आहे, मोनोआयडोटायरोनिन. जर 2 ॲटम असतील आयोडीनचे तर त्याला आपण डायआयडोटायरोनिन असं म्हणणार आहे. मला तुम्ही म्हणाल T1 झालं, T2 झालं, T3 कसं असणार आहे. जर T1 आणि T2 मॉलिक्यूल, बघा T1 आणि T2 मॉलिक्यूल एकमेकाला बाइंड झाले, एंड टू एंड काय झाले, बाइंड झाले, तर इथं काय तयार होतं आहे, टू मेक अ कोलायडल मास इनसाइड द फॉलिकल. फॉलिकलमध्ये एक असं कोलायडल स्ट्रक्चर आपल्याला इथं दिसतं. जेव्हा T1 आणि T2 मॉलिक्युल्स एकमेकांना बाइंड होतात त्यावेळेस त्या फॉलिकल्सच्या आत आपल्याला कोलायडल मास दिसतं आणि त्यालाच आपण काय म्हणतोय बघा. थायरॉइड फॉलिकल्स आर कंपोज्ड ऑफ क्युबॉइडल इपिथेलियम रेस्टिंग ऑन अ बेसमेंट मेम्ब्रेन अँड इज फिल्ड विथ अ जिलॅटिनियस कोलायड. हे जे थायरॉइड फॉलिकल्स आहेत, हे थायरॉइड फॉलिकल्स कशाने बनलेले आहेत रे, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. कोणत्या इपिथेलियमनी, क्युबॉइडल इपिथेलियमनी. ठीक आहे, कोणते, तर क्युबॉइडल इपिथेलियमने बनलेले आहेत, जे कुठं आढळतात, रेस्टिंग ऑन अ बेसमेंट मेम्ब्रेन अँड इज फिल्ड विथ, त्याच्यामध्ये जे काही फ्लुइड आहे किंवा जे काही मॅट्रिक्स आहे त्याला आपण जिलॅटिनियस कोलॉइड असं म्हणतोय. दे आर फर्दर मेटाबोलाइज्ड टू प्रोड्यूस T3 अँड T4. आणि साहजिकच हे T1 आणि T2 याच्यापासून मेटाबॉलिझ झाल्यानंतर पुन्हा काय तयार होतं, T3 आणि T4 तयार होतं. म्हणजेच जर एक T1चा असेल आणि दुसरा T2चा असेल, कंबाईन झालं तर काय असणार आहे, T3 तयार होणार आहे. आणि जर दोन्ही डाय असतील म्हणजे T2 असेल तर मात्र काय तयार होणार आहे, T4 तयार होणार आहे. आता पुढे काय म्हटलंय बघा. ट्रायआयडोथायरोनिन ऑर T3 इज ऑल्सो सिक्रेटेड इन अ स्मॉल क्वांटिटी. म्हणजे कंपॅरिझन जर आपण केलं T3 आणि T4चं तर कमी प्रमाणात सिक्रेशन कुणाचं होतं रे, T3चं सिक्रेशन कमी होतं ॲज कम्पेअर टू T4. ट्रायआयडोथायरोनिन ऑर T3 इज ऑल्सो सिक्रेटेड इन ए स्मॉल क्वांटिटी. इट इज फिजिओलॉजिकली मोर ॲक्टिव्ह. पण कमी प्रमाणात जर सिक्रेट होत असेल तरीसुद्धा ॲक्टिव्ह कोण आहे रे जास्त, T3 आहे. T3 स्मॉल क्वांटिटीमध्ये सिक्रेट होतोय, पण फिजिओलॉजिकली जर बघितलं तर जास्त ॲक्टिव्ह कोणता हार्मोन असतो, T3 हार्मोन असतो. थायरॉइड ग्लँड इज द ओनली ग्लँड दॅट स्टोअर इट्स हार्मोन. मग मी तुम्हाला सांगितलं की थायरॉइड ग्लँड ही अशी एक ग्लँड आहे की फक्त एक अशी ग्लँड आहे असं म्हणून
जी काय करते रे, हार्मोन स्टोअर करते. फक्त सिंथेसाइज करते असं नाही, तर ती स्टोअर करण्याचं काम सुद्धा थायरॉइड ग्लॅन्ड करत असते. मग आता हे T3 T4 हार्मोन्स जे आहेत, जे फॉलिक्युलर सेलमध्ये तयार झालेले आहेत, हे हार्मोन्स स्टोअर केले जातात बिफोर सिक्रिशन. बरोबर आहे. म्हणजे असं होत नाही की हार्मोन्स तयार केले आणि लगेच सिक्रिशन केले. बॉडीला जोपर्यंत गरज भासत नाही तोपर्यंत त्याचं सिक्रिशन होत नाही. म्हणजेच हे T3 आणि T4 हार्मोन हे स्टोअर केले जातात बिफोर सिक्रिशन अँड रेग्युलेटेड बाय थायरोट्रॉपिन ऑफ पिट्युटरी ग्लँड बाय निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. जोपर्यंत निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम येत नाही किंवा कधीपर्यंत ह्यांचं रेग्युलेशन होत नाही किंवा होतं असं म्हणूया आपण, तर जोपर्यंत निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम येत नाही तोपर्यंत, म्हणजे ही कोण पुढं जाणार आहे, पिट्युटरी ग्लँडला, म्हणजेच हायपोथॅलॅमसकडून कुठे येणार आहे, तो पिट्युटरी ग्लँड येणार आहे. पिट्युटरी ग्लँड पण तोपर्यंत तिथे काय केलं जातं, ते स्टोअर करून ठेवलं जातं. इथे तुम्हाला डायग्रॅम दिसते बघा. ही पॅराफॉलिक्युलर सेल आहे, त्याला आपण सी सेल असं म्हणतोय. याच्यामध्ये कॅल्सिटोनिन हार्मोन सिक्रेट होते. आणि हे जे फॉलिक्युलर सेल्स आहेत, ह्या फॉलिक्युलर सेलमध्ये आताच आपण बघितलं T3 आणि T4 हार्मोन्स काय होतात, तयार होतात. ओके, नेक्स्ट. आता याचा रोल काय, बॉडीमध्ये याचा रोल काय आहे. हे जे हार्मोन्स आहे त्याचं पहिलं फंक्शन आहे की हे थायरॉक्सिन जे आता बघितलं आपण, हे थायरॉक्सिन काय करतं रे, इट रेग्युलेट द बेसल मेटाबॉलिक रेट ऑफ बॉडी. म्हणजेच बॉडीमध्ये जे आपल्या मेटाबॉलिझम होत असतं, तुम्हाला माहिती आहे की मेटाबॉलिझम झाल्याशिवाय बॉडीमध्ये एनर्जी प्रोड्यूस होत नाही आहे. मग हे जो मेटाबॉलिझमचा रेट आहे तो रेग्युलेट करण्याचं काम थायरॉक्सिन करत असतं. सेकंड, इट ऑल्सो रेग्युलेट मेटाबॉलिझम बाय स्टिम्युलेटिंग प्रोटीन सिंथेसिस अँड प्रमोट ग्रोथ ऑफ बॉडी टिश्यूज. बॉडीला प्रोटीन्सची गरज कशासाठी लागते रे, तर ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी लागते. आणि मग ह्या प्रोटीन सिंथेसिस जे आहे आपण शिकलोय ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशनमध्ये, मग हे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे त्याला स्टिम्युलेट करण्यासाठी जी काही, बघा सेकंड पॉईंट काय म्हणलं, इट ऑल्सो रेग्युलेट, काय रेग्युलेट करते, मेटाबॉलिझम. कशामुळं होणारं, बाय स्टिम्युलेटिंग. कशाला स्टिम्युलेट केलं जातं, प्रोटीन सिंथेसिसला स्टिम्युलेट केलं जातं. आणि साहजिकच त्यामुळं बॉडीमधल्या टिश्यूची, सेलची इथं काय होते, ग्रोथ होते. नेक्स्ट, इट हेल्प्स इन थर्मोरेग्युलेशन बाय इन्क्रीजिंग हीट प्रोडक्शन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉडीमध्ये हीट प्रोडक्शन करण्याचं काम केलं जातं, जेणेकरून थर्मोरेग्युलेशन, बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याचं किंवा टेम्परेचर वाढवण्यासाठी ह्याचा रोल आहे. नेक्स्ट, इट इन्क्रीजेस ॲक्शन ऑफ न्यूरोट्रान्समीटर ॲड्रिनॅलिन अँड नॉन ॲड्रिनॅलिन. आपण हे पण हार्मोन नंतर बघणार आहोत की हे जे न्यूरोट्रान्समीटर आहेत, म्हणजे जनरली आपण पिट्युटरी ग्लँडमध्ये 2 लोब्स बघितल्या होता, ठीक आहे, अँटेरियर आणि पोस्टेरियर. पोस्टेरियरमध्ये न्यूरोट्रान्समीटर आहेत आणि त्याची ॲक्शन इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा ह्या हार्मोन्सचा वापर केला जातो. नेक्स्ट, इट ऑल्सो सपोर्ट द प्रोसेस ऑफ RBC प्रोडक्शन. इट ऑल्सो सपोर्ट, कशासाठी सपोर्ट करते रे, टू प्रोड्यूस ऑर द प्रोसेस ऑफ RBC प्रोडक्शन. RBC प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे त्याला सपोर्ट करण्याचं काम करते. त्याचबरोबर अँड मेंटेनन्स ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. बॉडीमध्ये वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करण्याचं फंक्शन हे करते. म्हणजे हे तिन्हीचेही फंक्शन, जे 2 हार्मोन्स आपण बघितले आत्ता आपण आणि कॅल्सिटोनिन, ह्या तिन्हींचे फंक्शन त्याच्यामध्ये एकत्रित केलेले आहेत. याच्यानंतर इट ऑल्सो रेग्युलेट रिप्रोडक्टिव्ह सायकल्स इन फिमेलमध्ये ज्या सायकल्स आहेत, मेन्स्युरेशन सायकल असेल, ओव्हॅरियन सायकल असेल, युटेरस सायकल असेल, हे जे सायकल्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह सायकल जे आहेत त्या रेग्युलेट करण्याचं कामसुद्धा हे हार्मोन्स करत असतं. आता हे जे पॅराफॉलिक्युलर सेल आहेत किंवा सी सेल्स आहेत, मग तुम्हाला सांगितलं कोणतं हार्मोन प्रोड्यूस करतात, कॅल्सिटोनिन. नावातच कळतं की याच्यामध्ये कॅल्शियमची रिलेटेड काहीतरी आहे. सो पॅराफॉलिक्युलर सेल किंवा सी सेल आहेत हे कॅल्सिटोनिन हार्मोन सिक्रेट करत असतात किंवा प्रोड्यूस करत असतात, जे काय रेग्युलेट करतं, विच रेग्युलेट कॅल्शियम मेटाबॉलिझम. बघा रोल पुन्हा एकदा बघा. फर्स्ट वन, थायरॉक्सिन रेग्युलेट द बेसल मेटाबॉलिक रेट ऑफ बॉडी.
Second, it also regulates metabolism by stimulating protein synthesis and promotes growth of body tissue. Third, it helps in thermoregulation by increasing heat production. Fourth, it increases action of neurotransmitter, that is adrenaline and non-adrenaline. Next, it also supports the process of RBC production and maintenance of water and electrolyte balance. It also regulates reproductive cycles in a female. And last one, parafollicular cell or C cell produces calcitonin हार्मोन विच रेग्युलेट कॅल्शियम मेटाबॉलिझम. ठीक आहे, 2 मार्काला तुम्हाला याचा रोल विचारला जातो. याच्यानंतर आपण काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते क्वेश्चन्स पाहूया. थिंक अबाउट इट मध्ये पहिला क्वेश्चन असा आहे, पेशंट सफरिंग फ्रॉम हायपोथायरॉइड शोज इन्क्रीज्ड लेवल ऑफ TSH. व्हाय? हायपो आणि हायपर शब्द तुम्हाला गेले. हायपो म्हणजेच काय? कमी असणं. जे काही पेशंट्स आहे ज्यांच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम आपल्याला दिसतंय, थायरॉक्सिन हार्मोन कमी असेल तर आपण त्याला थायरॉइडिझम असं म्हणणार आहे. तर त्यांच्यामध्ये TSH ची जी लेवल आहे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ती लेवल इन्क्रीज का दिसते, म्हणजे TSH इन्क्रीज का झालेलं दिसतं किंवा इन्क्रीज होतं असं म्हटलंय, कारण विचारले का. म्हणजे आन्सर बघा, हायपोथायरॉइडिझम म्हणजेच काय रे, पहिला आपण सांगणार आहे की इथं डिक्रीज कशाचं सिक्रिशन डिक्रीज होतंय, डिक्रीज का इन्क्रीज. हायपो म्हणजे डिक्रीज होणं, कमी होणं. मग पहिला पण तुम्ही असं सांगताय की हायपोथायरॉइडिझम मीन्स डिक्रीज इन सिक्रिशन ऑफ T3 अँड T4. T3 आणि T4चं सिक्रिशन जे आहे ते त्या पर्सनमध्ये काय झालेलं असतं, कमी झालेलं असतं. मग T4 जर डिक्रीज झालं याचा अर्थ हे थायरॉक्सिन जे आहे ते थायरॉक्सिन जे ब्लडमधलं थायरॉक्सिन आहे ते काय करतं रे, निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम करतंय. म्हणजेच ते पिट्युटरी ग्लँडला किंवा हायपोथॅलॅमसला काय करतंय, काय सांगतंय की ब्लड ते ट्रिगर करते. काय ट्रिगर करते? निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. ठीक आहे. द हार्मोन रिसेप्टर इन हायपोथॅलॅमस डिटेक्ट दिस चेंज. साहजिकच हे जे मेकॅनिझम कोण रिसेप्ट करणार आहे, तर हायपोथॅलॅमसचे जे हार्मोन रिसेप्टर आहेत, पहिल्या लेक्चरला आपण बघितलं होतं हार्मोन रिसेप्टर. मग हायपोथॅलॅमसचे जे हार्मोन रिसेप्टर आहे हा चेंज ते काय करतात, डिटेक्ट करतात आणि काय सिक्रेट करतात, TRF सिक्रेट करतात. हे TRF काय स्टिम्युलेट करतं, TRF स्टिम्युलेट द पिट्युटरी टू सिक्रेट TSH. साहजिकच हे TRF पिट्युटरी ग्लँडला किंवा हे TRF आहे हे पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं आणि काय सिक्रेट करतं, TSH. ठीक आहे. म्हणजेच बघा एक एक पॉईंट आपण बघूया. T3 आणि T4चं सिक्रेशन कमी झालेलं असतं. कमी झालेलं असतं म्हटल्यानंतर इथं निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम द्वारे काय केलं जातं, हायपोथॅलॅमसपर्यंत मेसेज सेंड केला जातो. हायपोथॅलॅमसचे जे हार्मोन रिसेप्टर आहे हा चेंज डिटेक्ट करतात आणि काय सिक्रेट करतात, TRF सिक्रेट करतात. हे TRF पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं आहे आणि काय सिक्रेट करतं, TSH. ठीक आहे. आणि साहजिकच त्या पेशंटमध्ये मग आपल्याला TSH इन्क्रीज झालेलं दिसतं. कशामुळं, ड्यू टू निगेटिव्ह फीडबॅक कंट्रोल. Thus, patient suffering from hypothyroidism shows increased level of TSH due to negative feedback control. Okay. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन असा आहे, वाय डू वी यूज आयोडाइज्ड साल्ट. आपण जे काही साल्ट यूज करतो ते आयोडाइज्ड का असावं. आता क्वेश्चन असा विचारला, त्यामुळे आन्सर आपण असं देतोय, आयोडीन इज नीडेड फॉर द सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन. थायरॉइडमधलं जे हार्मोन आहे ते सिंथेसिस करण्यासाठी कोणता एलिमेंट महत्त्वाचा आहे, तर आयोडीन. सो आयोडीन इज नीडेड फॉर सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन. If there is a deficiency of iodine in the diet, it causes enlargement of thyroid gland, leading to a simple goiter. Goiter हा शब्द आपण डिसऑर्डर्समध्ये बघणार आहे. गॉइटर्स तुम्हाला माहिती आहे. मग जर आहारामध्ये आपल्या डाएटमध्ये जर आयोडीनची डेफिशियन्सी असेल, कमतरता असेल, तर थायरॉइड ग्लँड आहे ती एनलार्ज होते, म्हणजे मोठी होते
आणि त्यालाच आपण गॉयटर असं म्हणतो. इट लिडिंग टू अ सिम्पल गॉयटर. नुसतं गॉयटर म्हणून चालणार नाही, कारण आपण नंतर 2 प्रकारचे गॉयटर बघणार आहे. इथं आपण म्हणून त्याला असं म्हणतोय की इथं डाएटमध्ये डेफिशियन्सी आयोडीनची आहे, तर थायरॉइड ग्लँड एनलार्ज होतीये आणि जे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला त्याला सिम्पल गॉयटर असं म्हटलं जातं. द डिसीज इज कॉमन इन हिली एरियाज, हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एंडेमिक गॉयटर. ॲक्च्युली हे जे आजार आहे किंवा सिम्पल गॉयटर आहे ते कुठं आढळतात, तर जे काही टेकडीवर राहणारी लोकं आहे किंवा त्या एरियाजमध्ये, टेकडीच्या एरियामध्ये जे राहणारी लोकं आहेत तिथं आयोडीनची कमतरता आहे, अशामध्ये जास्त प्रमाणात हे आजार आढळतो, म्हणून त्याला एंडेमिक गॉयटर असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट, ॲडिशन ऑफ आयोडीन टू टेबल साल्ट प्रिव्हेंट दिस डिसीज. आणि हा डिसीज जर टाळायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे की आयोडीनयुक्त मीठ खास सांगितलं जातं. Therefore we must use iodized salt. त्यामुळे आपल्या आहारामध्ये कसलं साल्ट असणं गरजेचं आहे, आयोडाइज्ड साल्ट. ओके, आन्सर बघा एकदा पुन्हा. आयोडीन कशासाठी लागतं आहे, सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन. ओके, जर डेफिशियन्सी असेल तर त्यामुळे थायरॉइड ग्लँड एनलार्ज होते, ज्याला आपण सिम्पल गॉयटर असं म्हणतोय. ॲक्च्युली हा आजार कुठं आढळतो, मोस्टली तर हिली एरियाजमध्ये आढळतो, त्यामुळे त्याला एंडेमिक गॉयटर सुद्धा असं म्हटलं जातं. आणि हे टाळायचं असेल तर आपल्या डाएटमध्ये काय असायला पाहिजे, कोणतं साल्ट, तर आयोडाइज्ड साल्ट असलं पाहिजे. ठीक आहे, देअरफॉर वी मस्ट यूज आयोडाइज्ड साल्ट. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन इज, इन विच पार्ट थायरॉइड ग्लँड स्टोर इट्स हार्मोन. आता आपण पिक्युलॅरिटी बघितली होती, वैशिष्ट्य बघितलं होतं की थायरॉइड ग्लँड ही अशी एक ग्लँड आहे की जी काय करते, सिक्रिशन पण करते आणि स्टोअर पण करते. बट स्टोअर कुठं करते, कोणत्या पार्टमध्ये, हे थायरॉइड ग्लँड त्याच्यातून हार्मोन्स सिंथेसाइज झालेले सिक्रेट करते. आन्सर बघा, द ल्युमेन ऑफ थायरॉइड फॉलिकल. आता थायरॉइड ग्लँडमध्ये आपण थायरॉइड फॉलिकल्स बघितल्या होत्या आणि थायरॉइड फॉलिकल्समध्ये पोकळी आपल्याला दिसते, ल्युमेन, जी मध्ये आपल्याला रिकामा भाग दिसतो, ल्युमेन असं म्हटलं जातं. मग ह्या ल्युमेन जी आहे थायरॉइड फॉलिकल्सची, त्याच्यामध्ये हे थायरॉइड हार्मोन स्टोअर केलं जातं, पण आहे तसं स्टोअर केलं जात नाही. कशामध्ये केलं जातं, इन द फॉर्म ऑफ थायरोग्लोबिलिन्स. जसं एक्स्ट्रा ग्लुकोज आहे ते ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये मग लिव्हर किंवा मसल्समध्ये साठवलं जातं, तसं इथं हे जे हार्मोन आहे तयार झालेलं, जे स्टोअर करायचं आहे, लगेच सिंथेसाइज केल्या पाठवलं जायचं, जर गरज नसेल तर ते काय करावं लागतं, स्टोअर करावं लागतं. मग ते स्टोअर कुठं केलं जातं, हे जे थायरॉइड फॉलिकल्स आहेत, थायरॉइड फॉलिकल्स तुम्ही काढलेत बघा, ह्याच्यामध्ये थायरॉइड फॉलिकल्समध्ये अशी इथं आत ल्युमेन दाखवली, रिकामी जागा जी आहे त्याच्यामध्ये हे साठवलं जातं. कशामध्ये, कोणत्या फॉर्ममध्ये, थायरोग्लोब्युलिन्समध्ये. ठीक आहे, म्हणजे आत्ता आपण काय काय पाहिलं, तर थायरॉइड ग्लँडचं लोकेशन बघितलं आणि स्ट्रक्चर बघितलं. त्यातून जे हार्मोन सिक्रेट होतात ते हार्मोन्स कशा पद्धतीनं, म्हणजे आयोडीन आणि टायरोसिन ॲमिनो ॲसिड एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीनं T1, T2, T3, T4 हार्मोन सिक्रेट होतात. म्हणजे जनरली T3 आणि T4 हार्मोन्स आपण फॉलिकल्समधून तयार झाले असं म्हणतोय. मग हे जे हार्मोन्स आहेत, हे हार्मोन्स बॉडीला कसे उपयोगी पडतात ते आपण रोलमध्ये बघितलं, बरोबर आहे, त्याचं फंक्शन्स म्हणू शकतो आपण. आणि हे 3 क्वेश्चन्स बघितले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिसऑर्डर्स जे आहेत, डिसऑर्डर रिलेटेड टू थायरॉइड ग्लँड, थायरॉइड ग्लँडचे जे डिसऑर्डर्स आहेत, मग हायपरथायरॉइडिझम असेल, म्हणजे एक्सेस जर थायरॉक्सिन किंवा थायरॉइड हार्मोन्स जे आहे ते जास्त प्रमाणात सिक्रेट झाले तर हायपरथायरॉइडिझममुळे कोणते आजार होतात, कमी झालं तर कोणते आजार येतात, क्रिटिनिझम आहे, मॅक्झोइडिमा आहे, सिम्पल गॉयटर आहे, कॅल्सिटोनिनमुळे कोणते आजार होतात किंवा त्याचं फंक्शन काय आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू एव्हरीवन.